क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सध्या कळवण तालुक्यात गेल्या 48 तासापासून पावसाची संततधार सुरू असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर भाविक शेकडो मैलांचा प्रवास करून श्री भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंग गडावर येत असतात। त्यातच सुरू असलेला पावसाळा व सातत्याने गेल्या 3 ते 4 दिवसापासून सुरू असलेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे सप्तशृंग गडावरील नैसर्गिक सौंदर्य उठून दिसत आहे। मात्र सप्तशृंग गडावरील असलेल्या 10 किलोमीटरचा घाट रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे। 10 किलोमीटरचा घाट रस्त्यात अनेक ठिकाणी खड्ड्याचं साम्राज्य दिसत आहे। त्यातच पावसाळ्यात घाट रस्त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही। त्यामुळे दुपारच्या सुमारास सुरू असलेली पावसाच्या संततधारेमुळे सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली। यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणतीही मदत उपलब्ध न झाल्याने सप्तशृंग गडावरील भाविकांच्या सुविधेसाठी असलेली श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम व गडावरील चालते बोलते मदत केंद्राचे सर्वेसर्वा असलेले व ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांच्या संयुक्तिक पुढाकाराने घाट रस्त्यात असलेली दरड व मातीचा ढिगारा तात्काळ स्वरूपात बाजूला करून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ता सुरळीत सुरू केलाय। प्रसंगी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, तुषार जाधव, आपत्ती व्यवस्थापन मंगेश केदारे, पराग कुलकर्णी, ज्योती चालते बोलते मदत केंद्राचे सर्वेसर्वा श्री संदीप बेनके तसेच आपत्ती व्यवस्थापन टीम व स्थानिक ग्रामस्थ यांनी हे मदत कार्य केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।